जी मंदिरां सरकारीकरण झाली आहे त्यांची जर तुम्ही परिस्थिती पहिला तर आज तुमका एक साधे उदाहरण सांगता की आज तिरुपती बालाजी देवस्थान इतके मोठे व्यवस्थापन ते चलता आणि त्या मंदिरात हजारो थंयसर ते सेवक असा त्यातले कितलेशे सेवक जे आशिल्ले ते मुस्लिम आशिल्ले पण आता तिरुपती देवस्थान समिती जे आसा किंवा थंय जे ट्रस्ट आसा त्यांचा निर्णय घेतला की जितले कोण मुस्लिम हे आशिल्ले तांकां आमी त्या पदावेल्यान काढून तांकां अन्य खंयच्या डिपार्टमेंटान आमी कारण मंदिर जो विषय आसा मंदिर हे कशें की लोकांची श्रद्धा आसा ते लोक श्रद्धेन थंय येता त्यामुळे आज हिंदू धर्मियांचे एक आस्थास्थान आसा आणि थंय अन्य धर्मीय आज मुस्लिम म्हटले जाल्यार ते मूर्ती पूजाच मानिनात ते आज गोहत्या गायीचे मांस हे ते भक्षण करणारे हे सगळे आसा आणि तांकां जर आज आमच्या मंदिरात आमची आस्था आमची श्रद्धा थंय कशी उरतली न्ही अशी त्यामुळे अशांका त्या देवस्थान समितीने एक बरो निर्णय घेतलो की थंयल्या सगळ्यांका काडपाचो निर्णय घेतलो इवन आता सुद्धा म्हणजे तुम्ही पळयलें जाल्यार महाराष्ट्रांची वेगवेगळ्या ठिकाणी मंदिरां सरकारीकरण झाल्ली आसा थंय सुद्धा अशीच आज शनी शिंगणापूर मंदिर आसा थंय 3,500 जवळजवळ कर्मचारी सेवेक आसा त्यातले 300 जण आसा तर ते मुस्लिम आसा अशें त्यामुळे ही भावना आसा आणि दुसरी आज मुस्लिमांका विरोध करपाक बिलकुल हे काय ना म्हणजे मुस्लिम जे असतात किंवा त्यांच्या धर्माचे पालन त्यांच्याने आपल्या मशिदीत करचे आवश्यक करचे त्याच्याविषयी आमचो काय आक्षेप ना परंतु आज ह्या सगळ्यांची जी भावना आसा राष्ट्राच्या विषयीची म्हणा आज ते गोंयान सुद्धा तुम्ही पहिले असेल की सातत्यान म्हणता की गोंयान आम्ही सगळे गुण्या गोविंदान रावता जाल्यार ज्या गोमातेची आम्ही सगळे जाण जिका आमची आराध्य दैवत मानता आम्ही गोमाता म्हणता त्याची हत्या करण्या आधी हल्ली तुम्ही पहिले असले की गोंयात बऱ्याच ठिकाणी गोमांस धरले गेले